पोरांनो या इकडं. काय बोलावली म्हातारी? काय माहिती बा काय काम म्हातारीचं काय बसल्या जागेवर काय ताराशी तुला? नुसती या इकडं जा तिकडे, ही बाजी राहिली तशीच. भाजीचं काम घरी बसल्या बसल्या काम करायचं ना. ती भाजी अशी वाळाय घालायची. हा कधी बस. कोणती भाजी हरभऱ्याची. हा हाय हरभऱ्याची, पण तुला कुणी काय उद्योग करायला सांगितलं? हाय ना बायका आमच्या, ते करते त्या करतात का? का? ते इकडं तिकडं मोबाईल बघत मी काय करू. मोबाईल बघितलं मग काय करायचं? घरचं तर काम करतेच की, घरचं बी करीना. काय काम नाही करीत. होय आई, हा. तुला काय त्रास नाही ना? लय त्रास देतात. हा, त्रास देतात. तुला अक्कल आहे का? तुझ्या बायकोला काय ना अक्कलच नाही. तुझी बायको त्रास देत असत. सण पितन तिला मग आईला त्रास द्यायचं म्हणजे काय मग चहा पाणी व्यवस्थित देतात का नाही? चहा नाही, पाणी नाही, काय नाही. नाही? बरंच काम सांगत. काम सांगतात आई तरीच म्हणतो आई ते एवढे इतके दिवस झाले आई सुकल्यागत बघत या काय बोला ना काय व्हायना, आणि तिला आपल्याला बी सांगता येईना पोरांना भांडणं म्हणून. म्हातारा ह्याचा मुळे गेलं काय दिंडीत. हा. आता हिरा चालता येत नाही ना, ही सुद्धा निघून गेली त्यांच्या. जेवायला खाते ते आपल्या पोरांमुळे दोन शब्द बोला तू आहे ना, तुझी बायको जास्त आगाव आहे, तुझ्या बायकोला नीट सांग तू समजू. सारखं माझ्याच बायकोला काय म्हणतो, तुझ्या बायकोला आणखी तू आणखी म्हणजे काय, मला इचरावं लागेल ना. ती काय म्हणली का ती? मला विचारायला लागेल. हा? मला इचरावं लागेल म्हणजे काय ही पद्धत? मला माहिती कोण काय करतं घरामध्ये. तुझीच बायको लय आगाव आहे, तीच म्हणली असं. मग ती मोठी अशी केल्या बारकी तशी करणार ना, बरोबर का नाही? मी फक्त मोठे रे, तो बायकोला तू विचार आधी. अय निशा, तिलाच बोलून घेतो. काय हो? काय काय हो काय मा आईला चहा देत नाही तू टायमाला? झालं बाई. मी म्हणतो तिने नाही दिलं थोरलीनी, ती थोरली जावी तुम्ही. बसा खाली. तिने नाही दिलं तर तू देणं काम नाही का? काय देत नाही काय मी? का पेत नाहीत त्या? मग काय म्हातारी काय म्हणते मला देत नाही चहा, त्यांचं तसंच आहे. भाकर देत नाही, टायमाला मोबाईल बघताय सारखं. किती खाल्लं पिल्लं तरी त्या नाहीच म्हणतात. कस काय? माहिती ना मला. मग इथं सुकल्या कधी बसली ना म्हातारी आमची. कसली असं तिला जर लेख असती तर आली असती ना ती. मग ती मोठी तिला कळत नाही का द्यायचं? कोण? अरे पण तू दे ना, तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही? आणि काय भाजी करायची ती घे ना. ती का- भाजी म्हणजे एकत्र आहे ना आपण. जाऊ दे मला नका सांगू. भाजी काय वाटून तिने घेतलं कुठून का? आणली? हा, तिने कुठून आणली तर ती हे करेल. तुझ्या बायकोला बोलवतो. दादा तुला काय अक्कल आहे का काय? ए वैशे इकडे चल. बाई लागत झाला तुझं काय काय? आला? आईला त्रास होतो इथं. त्रास होता तुमच्या आईला? काय त्रास केला? आईला अजिबातच तुम्ही नीट बघा नाही, आई सुकून चालली आमची. मी काय केलं का? आता रात्र दिवस खायला आता खायला प्यायला घालते का नाही मी तुम्हाला? घालतो. काय घालते आता म्हणले नाही घाली. तू आहे ना, तू भिऊ नको. अजिबात याला रेटून काढू आम्ही. मस्त खाती पिती म्हातारी तरी नाहीच म्हणून पडत ती आता बाई. कशाला बाडबाड करते? 2 मिनिटं ऐक की. काळजी लक्ष ठेवून सांगते. चहा देता काय त्याला? चहा नाही देत नाही. चहा आणून देत नाही का आता तुम्हाला मी? एवढ्यात आणून देत ना चहा. चहा प्यायला का नाही तुम्ही आता? नाही नाही. अयो, काय म्हातारी खोटं बोलती बाई. नाही म्हणती कुशाल. नाही का काय नाही नुसतं म्हणताय तुम्ही. काय चाललंय काय कसं? लाज वाटली बाई यांना. आम्ही दोघं तुम्ही ना एक काम करा. जातोय, तुम्ही असं आमच्या आईला संबंधित काय? नाही आपण एक काम करू ना, आपण एक बाई ठेवू डायरेक्ट. हा? बाई ठेवू का आम्हाला हिच्या बरोबर, हिचं सगळं काम करीन. म्हणा ना का आम्हाला बाई ठेवून मी घाबरले ना. येड आहे काय? नाही मग तसं बी वेळ येऊ शकते, तसं काय नाही. म्हणजे तशी पण वेळ येऊ शकते. दोघं चिप ठेवू. आणि मग तू 2 मिनिटं ऐक. कामाला 2 मिनिटं ऐक. तुझ्या सेवेसाठी एक बाई बघतो मी. मग ते चट करीन चहा पाणी, तिला पैसे यांच्यावर पैसे उडवण्यापेक्षा किंवा तिच्या गरीब घरात जात. मग तुम्ही तिला टायमाला म्हातारी म्हातारी तरी नाही होऊन पळती बाई म्हातारी पण किती चाटाळे बघ ना. हा तू का चाटळ म्हणते काय तू म्हातारीला? तुला आता तुझ्या आईला चाटळ म्हणली असती का? लाज वाटत नाही काय? खाऊन पिऊन नाही म्हणते तुमची आई. चल आम्हाला काम आहे, तुम्ही नीट झक मारायची तुमची. हा. जर नाही ना मग संध्याकाळी सांगतो. मग आता खोली बंद करून जर येटलं जाईन तुम्हाला माहिती. खोली बंद करून तेच ना. तुमचा ते हाय हो झालाय बैल, तो काय नाही बोलणार तुम्हाला, पण ही पद्धत नाही. माराची पूर्तता कमी झाली की असं होतंय. तू काय दात काढी ती? तुला काय कळत? तू बारकी, तू सेवा करीत जा तिची.
जाऊ दे त्यांचं मरते तिकडे. हा आता सेवाच करायची नाही हात पाय सुकू खायची. आणि मग काय कमी पडन काय केलं. काय होईल तेव्हा? इथं माझ्या दुखत आहे आईला सांगा माझ्या चोपायला वाटलं तर. चल मला जेवा वाढ. मी आणि म्हातारीला बी जेवा वाढलं की माझ्या जेवलं ना. जेवायला. हा खाल्लंय तरी नाही म्हणून परत ते मग म्हणतात. मला वाढ जेवाय चल. चला. अयो, आज स्वयंपाकच नाही केला. स्वयंपाक केला नाही का नाही केला स्वयंपाक. स्वयंपाकच नाही केला आज. शेजारी जायचंय जेवायला. मी पण नाही केलेला नाही केलं? मी ते सवासणीचा कार्यक्रम आहे ना शेजारणीचा. मग आम्हाला तिकडे हळदी कुंकू लावलंय मग स्वयंपाकच नाही केला. काय डोक्याचा भाग आहे का काय शेजारी स्वयंपाक केलाय. जायचं नाही तिकडे काय नाही चल. इथं लगेच स्वयंपाकाला लागायचं. आता जास्त स्वयंपाक. हा अहो, सवासणीला कुंकू आलंय आम्हाला. टोपीचं जाऊ दे तिकडे हो घरात. कोणी आहे घरात? कोण आलंय काय आता? कोण आहे हो तुम्ही? तुमचे आजोबा कुठे येतो गेले का? ते हाय दिंडी दिंडीत गेलेले. आजीला ऐकायला बिकायला येते का? म्हातारीला ऐकाय येत नाही मग आणि हे काय आता का बरं? माहिती बरं येतं थोडं थोडं ऐकाय. 20 वर्षापूर्वी केस दिली ती तुमची आठवते काही तुम्हाला आहे का माहिती? कसली? हा म्हातारं काहीतरी चाललं होतं ते रोडच्या कडाची जमीन होती. काहीतरी चाललं होतं त्याचा विषय. पण ते म्हातारीनं आता पण पैसे भरपूर घालवलं त्या केशीला. ती काही जमीन नाही काय नाही उलट म्हातारीनं वाट लावली. आणि ही म्हणतात आता बाया यांना बाजूला टाका. म्हातारीला हा म्हातारीला बाजूला मग टाका. काय अडचण नाही. मला बी वाटतंय काय होतं मी जातो घेऊन. हा? मी जातो घेऊन त्यांना. आमचं तसं कसं काय जाणार? वृद्धाश्रम आहे ना आमचं. हा, जाऊ दे उलट काय होतंय जाऊ आम्ही दे पैसे मग. देऊ. आहे का नाही? आम्ही पैसे देऊ त्या बाया सांभाळीनात आणि मग आम्ही इथं नसल्यावर म्हातारी जेवणाचं हाल होतं. जाऊ दे तुम्ही जाऊ किती दे. जण भाऊ इथे? दोघं जण दोघं जण आहेत. इकडे शेजारी एक राहतो. बहीण नाही ना तुम्हाला? नाही. बहीण नाही आम्हाला. मग दोघच भाऊ आहेत. हा. बरं मग चला एक कागदा एवढं सहाय्य करा तुम्ही दोघं जण. मग त्याला न्यायला मला सोपं जाईल ना. आहे की आपण नाही? तुम्ही कोण कुठलं अहो मग वृद्धाश्रम मध्ये न्यायचं म्हणलं तुम्हीच बाबा या. जाऊ द्या ना उलट म्हातारी जाईन ब्याज जाईन घरातलं. हा याच्यावर सहाय्य करा तुम्ही. मी मग आई लगेच कसं काय मी नाही नाही काय नाही काय नाही. हे काय स्टोरी सगळी लिहिली. तुम्हाला तुमच्या भावाला बोला. घ्या पेन आणि करा अहो, साया. थांबा ना घाल लावतो ना. कुठं कुठं करायच्यात दारा पटपट करा. 1 मिनिट ऐक की जरा म्हातारी वृद्ध आश्रमात न्यायचे. काय झालं? माझ्या आईला वडिलांना नाही न्यायची. अहो मी पण सांभाळतो. पर्याय नाही आता बाय ऐका ना. नाही, मी सांभाळतो. लय पाडला तू शाना. मी ओ, सांभाळतो. काय तुमची अक्कल गेली काय? नाही, मी नाही, मी सांभाळतं. सांभाळतो. ए, तुम्ही तुला- जातात निघत ए, तुला- राहतात. तुला राहायचं असलं तर राह, नाही तू निघ. पण मी माझ्या आई वडिलांना सांभाळणार आहे. डोक्याचं भर. काय करायचं बोल. लय भांगारी. मी नाही नाही अहो भाऊजी ऐका तुम्ही साया करा. नाही हा जाऊ दे जातो घेऊन. अहो, जाऊ दे आमच्या दोघांच्या साया चालतात का? आमची सही घ्या काय हरकत नाही नाही त्यांची लागेल ना असं कसं तुम्ही बघा मी ना. सांभाळणार आहे. नाही. तुम्ही काय करणार आहे. अहो, ऐका ना तुम्ही येड्यागत काय अरे करता? का- अरे तुला काय नॉलेज आहे का इथं द्या हा सही करा. चहा पाणी. हा, तू ऐक. सही करा. म्हातारीला बघा ना तिथं. इथं इथं राहील सुखात. मग नेतो ना मी काय अडचण नाही. तुम्ही तेवढं सहाय्य कराय या हो, सई. काय बावटाची करताय? तुला माहिती का दादा तुला काय कळत नाही इथं किती या वेळा बाया सांगितलं भाऊजींना तरी ऐकत नाहीत बाई. अरे इथं या बाया त्यांना सांभाळत नाही नीट तिथं राहत यांना सुखात. तुमची बी कर. आमच्या लागतील का दोघीच्या नाही ना? हा नाही सगळ्याचे लागतील. आम्ही नाही लागत काय? हा मग एकदा नेल्यानंतर फक्त तुम्हाला परत माहिती अरे नाही तुमचं आता समाधान होईल कारण की ना नाही बरं झालं डॉक्टरला शिकल्या. याच्या खाली कर. हा. यांच्या खाली. काय मग कर खायला का हा मारता तुम्ही म्हातारी खायला कारण धरतील ठीक आहे मग काय आता मी घेऊन जातो त्यांना आज. जा. गाडी आणलेली आहे की नाही भेटायला येत जा कधी मध्ये. नाही हा येते त्यांचे आणि काय आलंय आता तुम्ही मला लिहून दिलंय काय तुमचा आणि आई वडिलांचा कसल्याही प्रकारचा अधिकार राहिलेला नाही. नाही. बर का त्यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या प्रॉपर्टीवर कसल्याच प्रकारचा अधिकार राहिलेला नाही असं तुम्ही मला लेखी दिलंय. प्रॉपर्टी तुमच्या जमीन तुमच्याच नावावर आहे ना त्यांच्या नावावर थोडी जमीन आहे घर तुमच्या नावावर आहे इथं. काय अडचण त्यांच्यापाशी काय राहील. नाही काहीच नाही. प्रॉपर्टी कसली आता त्यांची प्रॉपर्टी काही जरी असली तरी त्यांची नाही प्रॉपर्टी हा त्यांना कायची प्रॉपर्टी. आता सगळं याच्यात नावावर. त्याच्यामुळे ना आता मी त्यांना घेऊन जातो. काय ते आमच्या आनंद आश्रमात आहे ना असं आहे का आम्ही वृद्ध म्हातारा यांना गोळा करतो. ठीक आहे त्याच्यामुळे. घेऊन येतो. आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचा रुपया भरायची गरज नाही. हा मग तरी चारण द्यायची नाही फक्त तुम्ही आले तर भेटायला तिथं आल्या बघा आमच्या आश्रम मध्ये काय सोयी आहे. आमच्या आंघोळी घालायला म्हाताऱ्या माणसांना बाया येतात जेवण घालायला बाया येतात सगळ्या गोष्टी एकदम ओके येतात. आणि टेन्शन त्यांच्या
मोठ्या मनाची माणसं आहेत ना. हा नाही, आता आम्ही ती पत्करल्या विषयी आम्ही 2-4 अजून मग असलं काय होतं ना असले तुमसारखे नालायक जर 2-4 असले कोणी तर द्या पाठवून पण काय आम्ही tension. आम्ही नालायक आहे काय? मग म्हणजे आता म्हातारा आमच्या घरी म्हातारी नालायक म्हणता का तुम्ही? आई वडील वृद्धाश्रमात घालते ते पोर नालायकच असतील असे आमचे लोक म्हणतात. अहो आम्ही काय घालतोय की बाबा ह्यांची इथं सोय लागत नाही नीट, त्या व्यवस्थित राहते आम्ही. बरं काय विषय नाहीये ती जमिनीचा जो निकाल होता ना हायवेचा म्हाताऱ्याचा तो लागलाय त्यांच्या बाजूतून तर ते काहीतरी 3.5 कोटीला मागत आहेत. आता त्याच्यातून काय विषय नाही तेवढे पैसे आता वृद्धाश्रमाला दान करून ते राहते. काय समज येडे-बिडे झाले काय? मग आमच्या बापाची जमीन वृद्ध लेखी दिली साहेब तुम्ही आता तुमचा विषय सांग. लेखी नव्हती दिली. नाही नाही आम्ही कोणची? ह्यांना तिथं न्यायची लेखी तुम्हाला ते पहिल्यांदा सांगितलं हो, याच्यावर सगळं लिहिलंय यांच्या स्थावर प्रॉपर्टी मध्ये सगळा अधिकार वृद्ध आश्रमवाल्याचा राहील आणि सगळीकडे विषय तुमचा त्यांच्या जीवनात सगळं क्लोज झाला विषय आणि तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. कोर्टात जा, मी वकीलच आहे. तुम्ही कोर्टात जा, पोलीस स्टेशनला जा, कुठं पण जा, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हातारी तिथे कोर्टात जबाब देते का हे आम्हाला सांभाळीत नाहीत म्हणून आम्ही वृद्धाश्रमात आलो. बानगुळ बाई तिला हिच्यामुळे झक मारली सही करून. लगेच करा सह्या काय वाचून सुद्धा दिलं नाही 2 मिनिटं सुद्धा झक मारली ना. पण तुम्ही असं हे करायचं का फसवलंय मग तुम्ही आम्हाला. उद्याच्याकडे तुम्ही म्हातारी सांभाळणार नाही त्यांची प्रॉपर्टी लिहून घेतात. नाही माझ्याकडे तक्रार केली म्हातारी पारदेशी येऊन कोर्टात केस चालू केली मी माहिती का तुमच्यावर तुमच्या आमच्या दोघांवर. म्हातारी घराच्या बाहेरच नाही निघत ना पण. नाही म्हातारं तिकडे तक्रार केली. म्हातार दिंडीला गेलं म्हातार महापैसे राहतोय सध्या. वकील साहेब यांचं काय करा, यांच्या नावाचं आहे ना हे करा, आपलं नाव काढून टाका. मी आई-वडील सही केली भाऊ तो संपला विषय. नाही आता विषय संपला. यांचं हा, यांचं तुम्ही नाव मागं सरकून सारखं आहात. नाव राहू द्या. मागं सरकून बोला कुठं तुमचा येतात विषय पुढं. तुमचा विषय क्लोज झाला आता. बरं आता ऐका ना येऊ का मी आता. 2 नाही, मिनिटं नाही. ऐका बरं का. ऐका. तुम्ही ना आमच्या वडिलांचे जोडीदार आहेत. मला माहिती आहे, आता कळलं. चुका झाल्या तर आमच्याकडून चूक झाली. आम्हाला ती पैसे बी नको त्यांच्याच अकाउंटवर राहू द्या. हा, त्यांना आम्ही पण सांभाळू. टाका बघ. हा. आमचं पण आता कसं जमन आता लिखी दिली तुम्हाला तुम्ही. तुमचं नाही, काय नाही, करणं नाही. पाहिजे घ्या पण नका असं. हा नाही माहिती 10% तर द्यावंच लागतं त्या त्याच्यासाठी ना कशासाठी मी लढलो तुम्ही रुपया दिला मला लढायला. टक्के घ्या तुम्ही. ठरलं असं होतं म्हाताऱ्याचं नावाचं अग्रीमेंट झाले त्याच्याविषयी. कसं म्हातारा तुमचं लय चॅप्टर आहे ती काही सोपं नाही. म्हाताऱ्याचे अग्रीमेंट झाले ही स्थावर प्रॉपर्टी ज्या टायमाला मिळेल त्या टायमाला ती 3.5 कोटीला 1 कोटीला काय इकन ती इकन त्यातून 10% कमिशन माझं आहे. अहो कमिशन घ्या आमच्या पुढे अजून 10-5 घ्या. हा, अरे मी तेच ना. फुकट केस लढलोय काय नाही काय नाही 20 वर्ष. तुम्ही तुमची हयात घालवली म्हातारीने घालवली पण आम्हाला वाटायचं म्हातारा मोकांना आधी लागली पण चला त्यांच्या याला यश आलं नाही. पण प्रॉब्लेम असा आहे आता त्यांची पॉवर ऑफ पॅटर्न अशी होणार जोपर्यंत मरेपर्यंत जोपर्यंत ते मरत नाहीत तोपर्यंत त्यातला 1 रुपया तुम्हाला मिळणार नाही. नको आम्हाला आम्हाला नको. काहीच नको आणि आमच्या- मग याच्यात मी नाही घेतलेलं लिहून काही त्याच्यात असंच लिहिलंय का आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या नावावरची 1 रुपया तुम्हाला मिळणार नाही. मेल्यानंतर सदर 2 भावामध्ये वाटण्या होत्या. लय उपकार झाला तुमचं खरंच देवासारखी भेटलं तुम्ही. त्याच्यामुळे 3.5 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत पण ते तुम्हाला लगेच नाहीत. आणि जर तुम्ही याला गोटा घालून मारायचा प्रयत्न केला ती पण लिहिली. तसं नाही होणार. नाही तसं नाही 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 काय नाही पद्धती अहो, काय ऐका ना आम्ही किती जीव लावतो हा. आणि लय जीव तुमच्याकडे लावतो. 8 दिवसाला माणूस येणार आहे त्या आश्रमाचा शहानिशा करायला. ते थोडं जरी म्हणले ना आम्हाला नाही सांभाळीत का तुमच्यावर केस तुम्ही ना- चला पोलीस स्टेशन. आता ना तुम्ही ना दररोज लावा साहेब माणूस तरी तुम्हाला जर काय वाटलं तर ना तुम्ही काय तुमचं फक्त अजून 10-20 वर्ष सांभाळा मग 3.5 कोटीचे मालक होता ना तुम्ही. 3.5 कोटीला विकलंय ती त्यातून 80 लाख रुपये माझे येत. हा, असं काय नाही. तुमचं- चेक दिलाय म्हाताऱ्याने कोऱ्या याच्यावर लिहून मला पण मला काही जादा नाही घ्यायचं कोणाचं. नाही, तुमचं जे आहे ना ती फी घ्या पण ती एवढे पैसे मी नाही ठेवले. 3 कोटी प्रॉपर आले तर 1 कोटी त्यांच्या नावावर येतं आणि 1 कोटी तुम्हाला 50-50 लाख रुपये तुमच्या खात्यावर उद्याच्याला जमा होतील. पैशाचं काय नाही पण आई वडिलांना सांगा. हा 50-50 लाख रुपये तुमच्या खात्यावर उद्या जमा होतील आणि 1 कोटी त्यांच्या नावावर राहतील. काय नाही. येऊ का मग हा. हा? चहा घ्या ना, चहा. नाही चहा नको. हो, चहा ठेवा. नाही नाही बघा. चहा ए, चहा ठेव. चहा घेऊन चहा जा. पिऊन जा. तुमची अवस्था बघितली चहा चहा ठेव. नको नको आवडलं बाया वाजव तुम्ही झक मारली असेल माणसाने जर नसतं ऐकलं तर काय करायचं होतं. सॉरी ना चुकलं ना. नको. येडा आहे काय पैसे आज निकाल लागला आपल्या बाजूनी हा ना. आज त्यांची पुण्य आहे, आई पण बाबा आपल्याला काय माहिती आता आयुष्य हे गेलं असं. त्यांचं लढण्यात आणि मी तर येड्यातच काढत होतो म्हणून म्हातार मोकार पैसे घालले एकर गेला आपला त्याच्यामध्ये बायांच्या नादी लागून झाला असताना तो आणि तू तर लगेच म्हणला मा नाव काढून टाकलं लाज नाही वाटत तुला काय
मला वाटलं रे तू तसं. तुझं पैशाला मुळात आहे ना आपलं काहीच नव्हतं, तुम्ही जरा नीट राहा. आम्ही नीटच राहतोय आम्ही काय केले दादा भाऊजी म्हातारे असं जर काय असं करता? भिडीस केल्यावर म्हातारा आल्यावर काय करीन? म्हातारा दिंडीचं नाव सांगून तिथे येईल. याच्यात गेलं कचेरीत गेलं त्या वकिलाकडं, नशीब तो माणूस चांगला निघला. चला जाऊ द्या. चुकलंच. काय बावलाटे रे तू, तुझ्यामुळे ना पैसे गेला असतं, सगळंच गेलं असतं माहिती का? हा ना हो. बावलाटा घर बांधायचं राहिले आपलं. आता किती म्हणजे टायमाला हे पैसे आलेत हा ना. आणि 50 लाख रुपये त्यांनी केलेत बरं का. पण 50-50चं काय विषय, म्हाताऱ्याच्या नावावर 1 कोटी, म्हाताऱ्याच्या नावावर 1 कोटी. हे मला तर वाटतंय ह्यांच्या नावावर ठेवून हे काय करणार आहे? तुम्ही एक काम करा, म्हाताऱ्याशी गोड बोला आणि म्हाताऱ्याच्या नावावरचे घ्या तुमच्या अकाउंटवर टाकून. तुला सांगतो म्हाताऱ्याला ऐकू येत नाही आणि म्हाताऱ्याला उठवत नाही. हा ना. मग काय करायचं, गोड बोलून आहे ना यांना काही साहेब येत नाही. हा यांचं अंगठे आमचं घ्यावं. घ्यायचं आणि ओके कार्यक्रम लावायचा. हे पैसे लय महत्वाचे आहेत. आणि मी काय आपण काय त्यांना सोडणार नाही. सोडणार नाहीत. हा ते तर आहेच. मग बघू, नियोजन लावा लागणार आहे आता. हे पैसे काय होतं, असंच राहिल्या उद्या कोणी यांचं कान भरणार. 1 कोटी रक्कम म्हणजे काय जोक आहे? जोक आहे का? आता ह्या माणसानेच बघितलं ना आता. आयुष्य जाते. हे उद्या जर का 8 दिवसाला आला तिथं आणि काय केलं आणि काय झालंय, त्यापेक्षा ही व्हायच्या आधी सगळं नियोजन करून हा टाकलं. ना, ते तुमच्या नावावर तेवढे करून घ्या. तुझं नाव काय टाकतो, माझं नाव काय टाकतो, बरं तसं करा मग. त्यानं ती झक मारते आणि पलीकडची, त्याच्या आधी आपल्याला करावं लागेल. नाही ती करू, तुम्ही डोकं चालवा ना. ते तसं पण नाही का ते मोठं. तो काय मगाशी लगेच तो काय वर आला म्हणला असं तसं, मी आमकन अहो, माझी आई. त्यांना काहीच समजत नाही. त्याला माहिती आहे समजत नाही. तुम्हाला. त्याला बायको चॅप्टर आहे पण त्यांना नाही एवढं समजत. नाही ती बायको त्याला बरोबर हुशार करीन. हा तेवढं आहे, ते आहेच तशी. केलं लगेच त्या दिवशी पण म्हणलं ऐका ना, तुम्ही त्यांच्या आधी करा ना. आपण करून टाकू. हा आणि गपचेप हे घेऊ, अंगठे घेऊ त्यांचे. ते काही नाही म्हणत, रानाचे असं तसं काही पण म्हणता येईल त्यांना. म्हातारा तिकडे गेलंय, म्हातारा यायच्या आधी म्हातारीचे घ्या. अकाउंटवरच वडू. हा म्हणजे म्हातारा जरा हाय चॅप्टर. म्हातारा आल्यानंतर तिकडे काय व्हायचं ते होऊ दे. पण म्हातारी तर इथं म्हातारा आज येत असत. येऊ दे ना म्हातारा, त्याला काय आता ती येणारच आहे. म्हातारा डेंजर आहे. म्हातारी तरी गरीब आहे पण म्हातारा कसलंय. म्हातारा यायच्या आधी कार्यक्रम लावून टाकू आपण. चालेल. आणि म्हातारा काय लागते, म्हातारा ऐकत आपलं काय अडचण. हा ना, आणखी घराचं काम राहिले, पैसे मग? होते तेवढेच. चल तू. काय तुम्हाला अक्कल आहे का? काय हा नुसतं तिथं म्हणते आज झालं तर झालं, मी येऊ करतो मी तेव करतो. काही अक्कल नसल्यावर बोला जाऊ नका. मी गपचूप म्हणलं होतं त्या नाव त्यांचं ओढून आपल्याकडेच घेतले असते सांभाळायला. काय कुठं डोकं चालवायचं तिथं चालवीत जा ना जरा. कुठंही नका चालवीत जाऊ जरा. मग आता काय करायला लागेल? आता काय करायचं सांगू का? आता असं करायचं, आता आपल्या नावावर 50-50 लाख रुपये येणार आहे आणि म्हाताऱ्याच्या नावावर 1 राहिलेली. 1 मग आता काय करायचं माहिती का? म्हातारा आहे ना आपल्याकडे ओढून घ्यायचा. म्हातारीच्या नावचं बी येत आहे आणि म्हाताऱ्याच्या नावचं बी येत आहे म्हातारी मानानीच येणार आहे. आणि मग ते असं डोकं वापरायचं राईट, डोकं लाव. तिथं फक्त हा करायचं होतं तुम्हाला, बाकी काय करायचं होतं तेव्हा. मग तुम्ही काय करायचं आता, फक्त यांनी जरी विषय काढला ना कधी, मला बाप लागतो, मला आई लागत, मला बापच लागतो. मला नाही बाप आईचा विषयच घ्यायचा नाही. पहिल्यापासून कारण बाप. तुम्हाला माहिती वावर म्हाताऱ्याच्या नावावर आहे, पैसा म्हाताऱ्याच्या नाव. इकडं उभा राहा तुम्ही, तिकडून ती बघत्यान बिकत्यान. पैसा म्हाताऱ्याच्या नावावर आहे, वावर म्हाताऱ्याच्या नावावर, सगळं म्हाताऱ्याच्याच नावावर आहे का नाही? हा. मग म्हातारी कुणाकडे जाईल? म्हाताऱ्याच्याच मागे येईल. मग मग आपलं होईल ना सगळं. म्हातारा आणलं की म्हातारी मानानीच येणार आहे. आणि मग असं दिमाग वापरीत जा. डोकं तुम्हाला डोकंच नाही नाही तरी ते तुमच्या बारक्या भावाला मरणामध्ये डोकं आहे, तुमचं डोकंच खोकं झालंय. ते काय झालेलं आहे माहिती का? तुम्ही पहिल्यापासून आहे ना त्यांना निसी पोषित राहिलेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना अक्कल वापरायची ध्यानातच नाही. बारका भाऊ म्हणून सारा गोळ हा झाला. बारका भाऊ म्हणून डोक्यात बसलाय, तो लागला मुतायला, लागला कानात यायला मुत. आता एक काम करायचं, आता जर काही विषय झाला ना फक्त म्हणायचं म्हातारं पाहिजे, हा. बाकी काहीच नको. म्हातारं काय गेलं पहिलं देणंच नाही. दिंडीवरून आलं की पहिलं म्हातारे घ्यायची. दिंडीहून आलं नाही, दिंडीला कुठे गेलंच नाही ना म्हातारं. तिकडे त्या वृद्धाश्रमात आपण जाऊन घेऊन येऊ ना, दोघं जण जाऊन. यांना विषयच काढू नका, फक्त आपल्याला जायचंय का काय करायचंय, गुपचूप जायचं आणि गपचूप म्हातारं घेऊन यायचं. आणि म्हाताऱ्याला सांगताना तिकडून सांगूनच आणायचं. हे आमच्या पशीच राहायचं, तो अजिबात तिकडे जायचं नाही. म्हातारा आपण सांभाळूच ना. आणि मग न्यायला कोण आलंय म्हणायचं, म्हाताऱ्याला म्हणायचं न्यायला कोण आणि तू आलंय. चांगलं सांभाळ बाप्पाला. मी सांभाळते, तुम्ही ना टेन्शन घेऊ. पैसे भेटणार म्हणल्यावर सांभाळायला लागणच ना. चांगलं त्याला सकाळचा मग नाश्ता आपण काय बिस्टा करू? ओके मध्ये असलं ना, म्हातारा पुढे हलतंय. कुठंच नाही जाणार, दरवाजा सुडीत नसतंय. हा. मग दिसाड मटन बिटन त्याला चारायचं. आणि मग आणि बरं ऐका, तुम्ही ना त्यांना फक्त काही म्हणू नका नाही की म्हणजे आम्ही म्हातारा आणायला चाललोय किंवा काय असं पण काही आपण विषयच करू नका. पण आपण चाललोय त्यांना अजिबात म्हणायचं नाही म्हातारा. तुम्ही म्हणू नका, तुमची अक्कल तिथं जाती लगेच चरायला. तू फटका एखाद्या बाई संग मी नाही बोलत, मी बोलतच नाही.
तुम्ही भावाला तिथं जातात भावाचा लई पुळका गाळतो तुमचा. चला आता बोलले काय फाटकाय तर गोविंद. सांगते ओ, भाऊजी हा हा, इकडे या ना. आता काय झालं कशाला येत होते तुम्ही आमच्याकडं? आता तुम्हीच आवाज दिला ना. नाही तर आधी तुम्ही येत होते ना तिकडून, म्हणून म्हणलं या ना. आता तुम्ही नका लय हे करू, शाजूक असल्याने करू. काय शाहजूक म्हणजे? तुम्ही आमच्याकडे येत होता, आम्ही तुमच्याकडे येत होतो. आणि विषय असा आहे की आता ही जी पैसे आलेत का, ही पैसे काय आता म्हातारे काय लागणार नाही, काय का म्हणजे नाही लागणार बा त्यांना जास्त. रक्कम एवढी म्हणल्यावर नाही लागणार. बरोबर त्यानेच त्यांना तसं. तुला तर काय दम तू. बसा ना. हा बरोबर भाऊजी तुमचंच खरंय. माझं काय म्हणणं आहे हा. की नाही आम्ही सांगतो ना आमचं काय म्हणणं आहे. बरं तुम्ही सांगा चला. कसं आता आम्ही मोठेच म्हणल्यावर निर्णय आम्ही घेतले पाहिजे ना थोडे. काही काही निर्णय आमचे पण पाहिजे ना. मग आम्ही काय म्हणतो, आम्ही मामांजींना सांभाळतो. हा, जमून. मामाजीला सांभाळताना ती म्हातारी कोण सांभाळतं? म्हातारी तुम्ही सांभाळा. असं करायचं का? आणि मग आता म्हातारीच्या नावावर तेवढेच पैसे, म्हातारीच्या नावावर तेवढेच पैसे. पण त्यांची ताटा तुट नाही नाही कुठं ताटत होती. काहीच फक्त नाही, हे ताटत दरवाजा आणि ते दरवाजा आहे फक्त. गप्पा मारायला ते बसते नाही. हा तुला सांग समजी. बरोबर. नाही मला बी बरोबर आहे तसंच. माझ्या तीच म्हणत होतं बरं का, आम्हाला पण म्हातारीच पाहिजे. म्हातारे आम्ही सांभाळतो. काय होतंय असं कुणी बी येणार आणि ती आता मागाशी सांगून गेला 8 दिवसाला 2 दिवसाला यांच्याकडे पैसे नाही राहिले हो, काही ही काय घेऊन जाणार का फुकट? हे हा म्हणून म्हणलं. आणि आपण काय सोडणार नाही त्यांना. नाही काय? नाही, सोडायचंच नाही. बरं आता मग निर्णय झालायच. मग म्हातारा आम्हाला लागतोय, म्हातारी तुम्हाला लागते. नाही म्हातारी राहू दे आमच्याकडून. हा आणि म्हातारा सांभाळतो. हा सांभाळा तुम्ही. म्हातारी सांभाळतो आम्ही, तुम्ही म्हातारा सांभाळा. आमची आणि- म्हातारी कसं मटण बिटन खात नाही. हा म्हातारा तुम्ही खातात, आम्ही पण माळ करीत नाही. हा नाही आता म्हाताऱ्याला कसं सवय लागलेली ना त्याच्यामुळे मग आता म्हणूनच म्हणलं मी बरं. नाही, त्यांना नीटनीटकं सांभाळ तरी. सांभाळतो ना आम्ही. वकील येतो आणि काय होतंय ना. माहिती का, असं काही सण समारंभ असल्यावर एकत्र येणारच आहे ती. थोडी असेल लांबी, फक्त मध्ये तर एक भिंत आहे फक्त. हा हा. आता तशी दिवसभर ह्या दरवाजातून त्या दरवाजा मात्र मात्र एकमेकाकडे बघत जाता हायच ना. घर काढलंय बांधाय तेवढंच त्यांच्या अकाउंटला ठेवून काय करणार आहे. हा घराची कामं होत्या बरोबर आहे. आणि शेतीचं डेव्हलपमेंट होईल जरा. हा ना तुमच्या कशाला? आमच्या शेतीचं डेव्हलपमेंट होईल है मग ना? लेवल तेवढी तुमच्या? होऊन जाईल. हा. आणि आमच्या कुठे जायचं? मग दोघांना सारखीच आहे ना. जमीन आहे तुमची तुम्हाला आमची आम्हाला, क्या? त्याच्यामुळं होऊन जाईल. आणि मग आम्ही काय करतो, आम्ही म्हातारा घेऊन येतो. म्हातारी तर आहेच तुमच्याकडे, तुम्हाला काही खर्चच नाही आता कसा बी. आम्हाला आहे थोडाफार खर्च. मग म्हातारं आता झाला आम्हाला आमचा करावंच म्हातारा येणार आहे आता. येईनच ती म्हातारं, त्याला काय केला तर होता हा. लागतं. कोणी फोन केला तुम्ही? आम्ही केलता फोन, म्हणले येतोय निघलंय एसटीने. हा एसटीने काय गाडी करून दिलो हा ना आम्ही तर म्हणलं तर गाडी करून आणा. तुम्हाला मग फोन करायचं नाही कळलं का? म्हातारीच किती हार म्हणून आता भेटन का गाडी करून. भाई गं. नाही येणार आहे म्हातारा. काही अडचण फोन नाही. केला बरं, जाऊ द्या. गावात गेल्यावर गावातून आलं ना ते उतरून मग आणि वाचा तुम्ही वाचा कोणा गाडी गावात करून- सांगू नका, नाही तर लगेच कान भरा लोक येते. आम्ही कशाला त्या तुमचीच माणसाला- बाजू राखू. हा हा. ते तर ती आहेच. सांगा गावात. सारखा गावात असतो तू गोळ घालशील मला रानात राहायला लागते. मी काय सांगन तू तुझा नवरा असा हो. लय तोंड नसतं का? कुठं काही बोलत आहे. अगं बाई आता काय हायच केलं? मागाशी कसं म्हणला होता. हा मी माझं नाव हे बरं काय? एकदा चुकी झाली मग काय सारखं सारखं म्हणत असतात का काय? माझं नाव माझं नाव काढा माझं नाव काढा. लय हुशार आहे माझा नवरा. पहिला हा नंबर. माहिती हा. बघितलं. कुठं कसं बोलायचं तुझा नवरा एवढा चत्रा आहे ना बाई, विचारता सोय नाही. नाही तसं तसं तुझ्या नाही. नवऱ्याचं कुठं माणसात काढा. मग काय नका ते विषय तुम्ही नका कुठं बी नेऊ. तुम्ही अन्न खाताय. हा आणि तुम्ही तूप लावून एक गबस तू शांत राहा आणि चला. बाकीचं नका रान हाणू, कोणा काय म्हण नका. तुमची तोंडात बायांची काय तोंडात वाटत बायकुल दापा इकडे मला कुठं. त्यांना माहिती- सांगितलं मी त्याला मागाशी सांगितलं. त्यांना माहिती त्यांची बायको कुठं काय बोलत आणि हा. मग माझ्या नवऱ्याला पण माहिती मी कुठं बोलत नाही त्याच्यामुळे ते मला बोलू शकत नाही. दोघांची डोळं. बरं जाऊ द्या. चालेल. नाही का? जाऊ का आम्ही? हा या मी काय चहा बी नाही करणार.